इंद्रायणीचं पसायदान. 9 जानेवारी तालयुग. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. माणूस कितीही गद्य असला तरी त्याच्यासमोर वाद्य आलं की त्याचं पद्य होऊन जातं. गद्याचं पद्यात रूपांतरण होण्यासाठी वाद्य हे धन उत्प्रेरक ठरत असतं. ही उत्प्रेरणा अतिगतिमान असते. खरं तर गद्यातही पद्य असतं, गद्यासोबत पद्यही असतं. गद्याशिवाय पद्य आणि पद्याशिवाय गद्य राहू शकत नाही. गद्यपद्यात तसं अद्वैत असतं, कारण गद्यापद्यात वाद्य असतंच. गद्यापद्यातल्या शब्दाशब्दात नाद असतो, संगीत असतो. हा नाद प्रत्येकात असतो, हे संगीत प्रत्येकात असतं. प्रत्येकाला संगीताचं मन असतं, प्रत्येकाला संगीताचा कान असतो. कुणीही संगीतातला औरंगजेब नसतो. अगदी औरंगजेब सुद्धा संगीतातला औरंगजेब नसावा. संगीतातलं काही कळो वा न कळो, हे संगीत आहे एवढं कळणं संगीताशी समजमवायला पुरेसं असतं. संगीताची सुगंध तार आपल्यासाठीच छेडली जात आहे. याच तालात आपणही आपल्या रसिकतेची सुगंध तार छेडत असतो. सूर, ताल, लय ह्यातलं काहीही न कळणाऱ्यांना देखील रसिकतेचा सूर सापडतो. एक सूर सापडला की सगळे सूर जुळायला लागतात. सूर जुळायला लागले की उरही कळायला लागतात. उर कळायला लागले की संगीतातले नूर छळायला लागतात. नूर छळायला लागले की तालही बेताल होत नाही आणि मग लय सुद्धा बिघडत नाही. म्हणूनच नटरंगी लोककलेपासून आत्मरंगी भजनापर्यंत संगीताचा सुगंध संचार असतो. सुगंधाची दरवळ हे जसं सुगंधाचं मुक्त नृत्य असतं, तसं संगीत हे वाद्याचं नियमबद्ध ध्वनी नृत्यच असतं. वादनाची प्रक्रिया सूक्ष्म पातळीवर धुंद नर्तनाची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया माणसाच्या पेशीपेशीशी झोंबी घेत असते. वादन ऐकता ऐकता शरीरातल्या सगळ्या पेशी नृत्यपेशी होऊन जातात. ही अवस्था सगळ्यांचीच होत असते. संगीतावर थिरकला नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. अन जर सापडलास तर तो संगीतावर थिरकल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या शरीरातल्या पेशीपेशीची अवस्था पिंपळ पानासारखी व्हावी आणि त्या पिंपळ पानातून माणसाच्या हृदयाची स्पंदनं आणि मनाची आंदोलनं सळसळत राहावीत, अगदी एकाग्रतेनं, एकतानीनं. ही धुंद नृत्य समाधी संगीतामुळं लागते. संगीताचं हे चैतन्य जागरण वादकामुळं घडत असतं. हे जागरण उगाच घडत नाही. त्यासाठी वादकाला रात्रीचे दिवस करावे लागतात. हे फलित असतं तपश्चर्येचं, रियाजाचं. हा रियाज अथक असतो, अविरत असतो, अविश्रांत असतो. फलिताची प्रसन्नता टप्प्याटप्प्याची असते. संगीताच्या चैतन्य जागरणासाठी वादकाचं टप्प्याटप्प्यातलं जागरण चालत नाही. जागरण करता करता वादक दिवस रात्रीच्या पलीकडे गेलेला असतो, तेव्हा कुठं वाद्याची साधी ओळख होते. ही ओळख पक्की व्हायला स्वतःची तहानभूक विसरावी लागते. ही ओळख सख्खी व्हायला वाद्यच होऊन जगावं लागतं. वाद्ययोगी व्हावं लागतं. वाद्याचा ताल जमवावा लागतो. त्या तालाचा तोल सांभाळावा लागतो. कलाराधना व कलासाधनेची अथक अभिव्यक्ती करावी लागते. वादनाचा ध्यास घ्यावा लागतो. वादनाचा श्वास घ्यावा लागतो. इतरांच्या रसिकतेसाठी अभिव्यक्त व अभिवृत्त होण्यात स्वतःच्या जीवनाची इतिकर्तव्यता व कृतकृत्यता शोधावी लागते. दाद मिळो न मिळो अखंड साथ घालावी लागते. साथ छोटी अन दाद मोठी मानावी लागते. संगीतानं स्वतःतल्या सगळ्या जाणीवा सुगंधी कराव्या लागतात. त्या सुगंधानं स्वतःतल्या सगळ्या उणीवा लक्षात घ्याव्या लागतात आणि त्या सुगंधानं सगळ्या उणीवा भरून काढाव्या लागतात. आपलं सगळं काही संगीतासाठी देऊन संगीत सगळ्यांसाठी ठेवावं लागतं. संगीताविषयीचा हा बोलयोग पखवाजवादक शंकरबापू आपेगावकरांच्या तालयोगात घुमत असतो. 9 जानेवारी 2004 शंकरबापूंनी मृत्यूच्या पखवाजाचा तालयोग साधला. त्या दिवशी त्यांचा तालयोग शेवटचा ठरला. पण तो तालयोग अजून संपला नाही. तालयोगाला शेवट असतो तरीही तो संपत नसतो. तालयोग संपण्यासाठी नसतोच.